हॅलो नमस्कार, मी पल्लवी तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये। तर कसे आहेत सगळे मस्त मजेत स्वस्त राहावे अशी माझी स्वामींचरणी प्रार्थना। आता येणारे जे दिवस आहेत ते दसऱ्याचे नवरात्र उत्सवाचे आहेत। तर यामध्ये विशेष असं काय नाही, तुमच्यासाठी काय नाही हो, माझ्यासाठी विशेष आहे। म्हणजे काय की मी एक टेलर आहे, त्यात मी लेडीज टेलर आहे आणि नवरात्र म्हटलं की जे कोणी या नवरात्रामध्ये उपवास पकडतात महिला, जेंट्स लोकांचं काय मला माहिती नाही। महिला ज्या असतात, ज्या उपवास पकडतात त्या पहिल्या नवीन कपडे घालायच्या। पण गेली 5-6 वर्ष झालं एक असा ट्रेंड आलाय की प्रत्येक दिवसाचा एक वेगळा कलर आणि त्या कलरची साडी सगळ्याच महिला घालतात किंवा ड्रेस मुली घालतात। तो कलर त्या दिवशी वेअर करतात। मग यामुळे झालंय काय, टेलर लोक जे आहे आम्ही ना, आमच्या डोक्याला इतका लोड येतोय ना, सरळ अन्न पण गोड लागत नाही, कुठलंच काम होत नाही, शिलाईकडे पण लक्ष लागत नाही। नुसतीच मनात हुरहुर आहे, हिचं द्यायचंय तिचं द्यायचं, हिचं झालं नाही तिचं झालं नाही, हे नुसतं टेन्शन आहे। पैशाचा तिथं विषयच येत नाही। तुम्हाला वाटत असेल टेलरिंग काम करते म्हटल्यावर रोजचा ताजा पैसा, असं नाही। एक महिला 3 ब्लाऊज टाकते, त्यातले 2 नेते, 1 शिल्लक ठेवते आणि दोन्हींचे पैसे देते, पहिले आणि शिल्लक असतात। असं हे रिसायकलिंग होत राहतं। त्यामुळे असा काय गैरसमज करू नका की रोजच्या रोज पैसे येत असतील आणि म्हणूनच इतकं बोलती, म्हणूनच इतकं सांगते, असं काही सुद्धा नाही। तर ट्रेंडिंग साड्यांच्या वरती मी आता अलीकडे व्हिडिओ टाकते। का टाकते? कारण माझा अनुभव आहे, कारण मी डेली यूजला साड्या वापरते। म्हणजे मी तशी साडीची शौकीन आहे, फक्त घेऊन ठेवायला, नेसायला मला कंटाळा येतो। मी अशा साध्या साध्या साड्या नेसत असते, बघू शकताय तुम्ही, एकदम साध्या साड्या नेसत असते। व्हिडिओ पुरतीच मी भारी साडी घालते, मी कधीच दिवसभर भारी साडी घालत नाही। किंवा एखाद्या कार्यक्रमाला जर मी गेली तर परत आल्या पहिली ती साडी मी फेकून टाकते काढून, कारण मला साडीमध्ये कामच होत नाही। तर चला, अशीच एक ट्रेंडिंग साडी आहे, त्याच्यावरती नेटचं ब्लाउज आहे, ब्लाउजवर पूर्ण वर्क आहे आणि त्या ब्लाउज मध्ये आपण काय काय करू शकतो किंवा किती वेगवेगळ्या पद्धतीने आपण ते ब्लाउज शिवू शकतो किंवा ते शिवायला आपण बाहेर सांगू शकतो। कोणी असेल इथं तर माझ्याकडे सुद्धा येऊ शकताय। तर असं ब्लाउज आहे, आपल्या हातात साडी आली, ब्लाउज आली, आपल्याला इतकंच माहित असतं की भरदार जी डिझाईन आहे ती बाहीवरती, बरोबर। पण असं काही नाहीये, हे आपण पुढे मागे सुद्धा करू शकतो। खूप छान दिसतंय आणि मला याचा अनुभव आहे, कारण असा सेम मी माझा ब्लाउज स्टिच केलेला आहे। कितीतरी व्हिडिओत आहे, तुम्ही बघितला असेल, याच्या पाठीमागे तुम्हाला मी दाखवते। तर बाहीला लावण्यापेक्षा हे जर आपण पुढच्या बाजूला, म्हणजे या साईडला पुढच्या बाजूला जर लावलं ना तर अगदी छान दिसतं। फक्त काय की ह्याच्यामध्ये आपण कटोरी किंवा कप्स नाही ऍड करायला पाहिजे। कटोरी केलं तर ते विचित्र दिसतं, कारण कटोरीचे 3 पार्ट होतात, एक योगपट्टी, कटोरी आणि मुंडापट्टी। त्यामुळे काय होतं, ते व्यवस्थित दिसत नाही। जर असं जर तुम्ही पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला करायचं असेल तर मागं आपण काय पण ऍडजस्ट करू शकतो, पण पुढच्या बाजूला जर करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये 4 टक्स, 1 टक्स किंवा प्रिन्सेस कट असं स्टिच करून घातलं तरच ते व्यवस्थित दिसतं, नाहीतर मग बाहीला लावलं तरी पण चालतंय। पण मी काय म्हणते, रेग्युलरच आपण काय करतो, साडी आणतो, जास्तीची डिझाईन बाहीला आणि पुढं मागं असं प्लेन किंवा पाठीमाग विनाकारांची लेस मला नाही आवडत। मला अशी झगमग डिझाईन तर अजिबात ब्लाउजला आवडत नाही। मला फक्त राऊंड शेप आणि एक नॉट वरून लक्षात आलं, सकाळी माझ्याकडे कस्टमर आलंय, साधे ब्लाउज घालतात, वयस्कर आहेत, ते मला म्हणतात माझ्या ब्लाउजचे पैसे कमी कर। मी म्हटलं का, कशासाठी? तर नाही का म्हणे, आमचं काय तुमच्यासारखं असं नाड्या बिड्या बांधायचं काही नाही। नाड्या म्हणजे डिझाईन नाहीये, म्हणजे काही काही लेडीज ज्या असतात, ज्यांची हाईट जास्त असते, त्यांची पाठीची हा जो मागचा पोर्शन आहे हा रुंद नसतो, त्यामुळे त्यांचं शोल्डर असं गळून पडल्यासारखं होतं। कारण आता कंटिन्यू सगळ्याच ज्या महिला आहेत त्या पाठीमागच्या साईडला जरा जास्तच गळा काढतात। पहिला कसं महिला जास्त गळा काढत होत्या, त्यामुळे त्यांचं शोल्डर कसं असं घट्ट बसून राहायचं। पण आम्ही ज्या बांधतो त्या नाड्या काय फॅशन म्हणून नाही बांधत आहे, दिसायला पण ते छान दिसतं,
पण हे जे आमचं शोल्डर आहे ना ते व्यवस्थित बसावं म्हणून मला त्या बाईचं बोलणं आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर आता जे तुम्हाला मी ब्लाउज पीस दाखवलंय त्याच ब्लाउज पीस मधला माझा ब्लाउज मी स्टिच केलेला आहे. तो अशा पद्धतीने स्टिच केलाय. दिसते का? छान दिसते. आणि मी हा अशासाठी स्टिच केला होता की मी स्वतः एक लेहंगा वर्क केला होता आणि त्या लेहंग्यावरती मला ब्लाउज नव्हता म्हणून साडी प्लस लेहंगा यावरती याचा उपयोग होईल म्हणून असा. आणि याच्यामध्ये मी प्रिन्सेस कट केलाय आणि मागच्या साईडला असा चौकोनी आहे आणि याच्यावरती मी लेस लावले आणि आपली सार्वजनिक नॉट. कारण हल्लीच्या बायकाचे खांदेच काहीच मजबूत राहिलेलं नाहीये त्यामुळं नॉट ही लावावीच लागते. असं काही नाही की आम्ही फॅशन म्हणून नॉट लावतो, नाही. ब्लाऊज आम्हाला बसावे व्यवस्थित म्हणून आम्ही नॉट लावतो. आणि बाहीवरती प्लेन बाही 11 इंची आणि त्याच्यावरती हे मी मिरर स्वतः लावलेले आहेत. त्या लेहंग्याला मॅचिंग व्हायसाठी साडीचा काही संबंध नाहीये. साडी एकदम प्लेन आहे. फक्त पदरावरती त्याच्या थोडी अशी फ्रिल सारखी डिझाईन आहे. नाहीतर साडी प्लेन लिंबू कलरची आहे. तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितले असाल. तर अशाही पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवू शकता आणि घालू शकता. छान वाटतं. फक्त मी ह्यासाठी सांगितलं की 30 डिझाईन केली तर आपल्याला ती साडी परत घालण्याचा म्हणजे घालण्याची इच्छा होत नाही. असं काहीतरी वेगळं सांग. त्यावेळेला ती घातली ना, आता आपण ही थोडी वेगळी आहे. साडी राहू दे नसू दे वेगळी, पण ब्लाऊज छान आहे. कसं असतं 150ची जरी साडी असली ना त्याचा ब्लाऊज जर म्हणजे व्यवस्थित असला ना तर आपल्याला सारखी नेसायची इच्छा होते. पण 1000ची साडी असून सुद्धा त्याचा ब्लाऊज जर आपल्याला व्यवस्थित बसत नसेल किंवा कम्फर्टेबल वाटत नसेल तर ती साडी नेसायची इच्छा होत नाही. तर हा झाला माझा आजचा व्हिडिओ. पुढच्या माझ्या व्हिडिओसाठी तुम्ही काय करू नका, मीच करते. पुढचा व्हिडिओ माझा उद्या येईल. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, माझं बोलणं आवडत असेल, माझे शॉर्ट व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटही करू शकता. धन्यवाद.